सालाबतप्रमाणे चालत आलेला अकरणाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा शिवरमल्लित पारायण सोहळा आणि त्या निमित्तानं मोरेश्वर महाराज खलाटे यांच्या परिवारांच्या वतीनं गेली 14 वर्ष चालू असणारा नामयज्ञ आणि त्या नामयज्ञातील मैबापू आजच्या संगतीची कीर्तनाची सेवा त्यांच्या परिवाराच्या वतीनं पिंगळी वस्तील्या भाविक मंडळीच्या वतीनं हे माझी संत मांदे आली ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहे त्यांच्या सर्वांच्या वतीनं माझ्या माता भगिनींच्या वतीनं ही सेवा माझ्या वाटेला आलेली आहे। सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि अभंगातून थोडंसं भगवंताचं चरित्र या अभंगात व्यक्त केलंय। कारण आजचा जो कीर्तनाचा विषय आहे संप्रदायाच्या नियमानं कीर्तनकार बांधलाय बरं का, दोरखंडाने नाही बांधला पण नियमाने बांधलाय। आजच्या कीर्तनात दुसरं काय बोंबलायचंच नाही। आज काय करायचं महाराज, चरित्र ते उच्चारावे गेले देवे आज फक्त भगवंताचं चरित्रच आहे बाबा, दुसरं काय करायचं नाही। आता जेवढं पाऊन तासात चरित्र उरकात येईल तेवढं बघू आपण बरं का, कारण आपल्याला 12चं टायमिंग आहे। आधी विचारलं म्हणलं सोडायचं कितीला, तर म्हणजे 12ला। जेवढं पाऊन तासात जेवढा कृष्ण कुठपर्यंत खेळतोय तेवढा बघू, कारण फक्त आजच्या कीर्तनात उच्चारण करायचं, आचरण नाही। आचरण करायचं असेल तर महाराज रामप्रभूचे चरित्र आचरण करावं बरं का, कृष्णाचं उच्चारणच करायचं, आचरण नाही करायचं। रामाचं आचरण करायचं, एक वचनी एक बाणी एक पत्नी, ज्याचं व्रत आहे महाराज, ज्यानं नेम बांधून घालून दिला वाल्मिकांनी महाराज, त्याच्याप्रमाणे जीवन जगला, त्याचं आचरण करावं। म्हणून मर्यादेचं जीवन रामाचं आहे, अमर्याद जीवन कृष्णाचं आहे। आणि अमर्याद जीवन असेल ते आपल्याला जमणार जीवाला आचरण करायचं मतच नाही, मी नेहमी सांगतो। अरे त्यानं ज्या पर्वतावर गायी राखतात महाराज त्या पर्वताचंच पूजन केलं, कारण इंद्राचं पूजन करत होते पण त्यानं गोवर्धनाचं पूजन केलं म्हणून इंद्र कोपला। आणि गोकुळ बुडवण्याकरता मेघराजाला आज्ञा दिलं, हत्तीच्या सोंडासारख्या धारा महाराज गोकुळावर सोडल्या आणि त्या गोकुळाचं रक्षण करण्याकरता माझ्या भगवान परमात्म्यानं ज्या गोवर्धनाची पूजा केली तो गोवर्धन पर्वतच उचलला। कशावर? कशावर उचलला? हातावर मग बरं का, करंगळी उचलला आणि सगळ्या गोपाळाला गवळ्याला सांगितलं लावा काट्या, सगळ्यानं काट्या लावल्या आणि ह्यानं करंगळी लावली। पेन देवायचं चाबरं होतं, मला मिलो आम्ही काट्या धरून, आणि तो आम्हाला म्हणतो ना निमित्ताला करंगळी लावली शौर्य कृष्ण, ते म्हणला पेंद्या काढू काढू, म्हणला काढ। आता महाराज त्यानं काढलं असतं तर अवघड झालं असतं, त्यानं काढले नाही, फक्त कांड्यात वाकावली। जशी कांड्यात वाकवली तशा काट्या खाली काड 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 वाजायला लागल्या, पेंद्या बोंबाला किट नाव परत सळर केली बरं का। म्हणजे त्यानं गोवर्धन पर्वत करंगळी उचलला। आपलं कसं काय गणपतराव, आपलं कसं काय कठीण आहे। आपल्याला चिरमुऱ्याचं पोतं घरात नाही येत नाही, लगेच म्हणतात धर्र बरं का, कठीण आहे। कालिया सर्पाचं मर्दन केल्यानंतर महाराज त्याला डोहातून समुद्रात पाठवत असताना कालियाच्या मुखातून 12 कोश विषाच्या जोळ्या निघाल्या महाराज बरं का। परवाला ज्यांनी यांचं पूजन केलं काल, सामान्य नव्हता महाराज, तो कालिया सर्प होता। त्याला समुद्रात पाठवत असताना त्याच्या मुखातून 12 कोश विषाच्या जोळ्या निघाल्या। माझ्या भगवान श्रीकृष्णाने त्या स्वतःच्या मुखानं गिळल्या। आपलं कसं काय गड्या, हो जमल का आपल्याला रोगारचं टोपान घ्यायला एक, म्हणून त्याचं चरित्र आवलं की काही जमणारच नाही। त्याला बायका किती होते ऐका, भीमा तेरी एक वसले नगर बाईला 16,000 रे, बाईला 16,000 रे, जाऊ त्याच्या गावार खेळ्या सुख देईल विसावारे, नाचत जाऊ त्याच्या गावार खेळ्या सुख देईल विसावारे, नाचत जाऊ त्याच्या
108 कृष्णाला बायका होत्या. कसा सांभाळत होता राम जाणे, एकीनच आपण गायला आलो. नाही नाही कठीण आहे. तुकोबराय तर म्हणतात दुसरीने करावी बाईल तेने भंडपजिती होईल, दुसरी करूच नाही. कारण समाजात असं आहे बघा, दोन साम्य गोष्टी जर एकत्र आल्या तर समाजात पटत नाही. 2 कुत्री, 2 मांजरं, 2 आवा, 2 जावा, 2 मिस्त्री, 2 बुव. आता तुम्ही एवढं सगळं कसं एका जागेवर खापलाय कोणास ठाऊक. कठीण आहे, अति अवघड. आणि सवती मच्छर तर विचारूच नका बाबा, ज्याला 2 आहे ते त्याला विचारा. कठीण आहे, अति वाईट. बरं ह्यांची भांडणं लागायला उशीर लागत नाही, ह्यांची लगेच भांडणं जडते ती. एखादी बिचारी जर शेतात चालली असेल का नाही त्याची ती, तर दुसरी सोप्यात सुपात दळण गोळ गोळ्यातच म्हणते खोड खोड बुरडी सारखीच फिरती जडली. म्हणजे ह्यांची भांडणं जडाय उशीर लागत नाही. आणि त्याच्या सवती मच्छरावं एका ब्राह्मण काकानी दुसरं लग्न केलं. करण्याबद्दल वाद नाही महाराज, कारण पहिले लेकरू बाळ होईना, गुजरातवरनं हात फिरवून आलं म्हातारीचा तरी बी होईना. म्हणून म्हणलं पहिलीला नाही झालं दुसरी म्हणून दुसरं लग्न केलं. लग्न झाल्यावर 6 महिना आनंदात गेलं, पण 6 महिन्याने जे घरात काजा वाढला. आता घरातला काजा मी नाही कीर्तन सांगत, कुणाला माहित नाही आता हे जे झालंय त्याला. नाही अरे इतका घरात काजा वाढला महाराज. काका माझ्या होणे होतं 6 महिन्यात उदबत्ती पैलवान झालं. काय करतंय काजात तसा. शेवट वैतागले आणि एक दिवशी दोघीला समोर बसवलं. मला कशा करता म्हणता, ते म्हणले कळत नाही का तुमच्या करताच. काका हुशार होता, काकाने दिवस वाटून दिलं. म्हणला आमुषापासून पौर्णिमेपर्यंत एकीकडे राहतो आणि पौर्णिमेपासून आमुषापर्यंत एकीकडे राहतो. 2 जण डबल मजली घर, धाकटीला वरल्यात घरात ठेवली, मजल्यावर ठेवली, थुरलीला खाली तळ घरात ठेवली. वर्षभर आनंदात गेला. परत काका माझ्यावानी झालं. पण वर्षाने महाराज असा प्रकार झाला, डबल आमुषा पडली. बरं पडली ती पडली नेमकी 13 जानेवारीला अर्धी आणि 14 जानेवारीला अर्धी. आता 14 जानेवारी दिवस कशाचा, मकर संक्रांतीचा. आधी काका खाल्ली इकडे होतं. 13ला वरलीनं सांगितलं ऐकलं का, आज दुपारपासून आमुषा चालू होती, वर यायचं. आता खाल्लीचं काय पंचांग पाठ नव्हतं का. ती म्हणली का पाय उद्या दुपारपर्यंत आमुषा आहे. काका म्हटला पाया पडतो, भांडू नका. कशा करता भांडता म्हणले, उद्या माझ्याकडे माझा पती माझ्या सणाला भोजनाला असावा. काकाने त्यातनं तोडगा काढला. म्हणला जिजा लवकर उद्या स्वयंपाक होईल ना तिच्या घरी जेवायला. दोघीला बी पटलं. दिवस उगवायला ना पहाटे 3लाच काकड्याला उठल्या. दिवस उगवायला दोघीचा स्वयंपाक तयार. वरली होती ती थोडी धाकटी आगाव गेली. तिनं बसाय पाठ, टेकाय पाठ, पाटाला पाठ, रांगोळीचा थाटमाट, उदबत्याचा घमघमाट. तोपर्यंत काका स्नान संध्याकडून पलंगाव बसलं होतं पंचांग चालत. वरली नाव दिलं ऐकलं का, माझा स्वयंपाक तयार आहे. आता खाल्लीचं बाई सगळं घालता, फक्त अंतिम गुळमणीच ओतायचं राहिलं होतं. ते म्हणजे जाल थोबाडवर करून माझा बी स्वयंपाक तयार आहे. काका इमानदारीचं होता. म्हणलं आदित्यनं हाक मारली. काकाने ते पंचांग गुंडाळलं, उपरनं खांद्यावर टाकलं, वरलीकडे निघालं. तेव्हा काही सिमेंटची सोय नव्हती. पायऱ्या दादर शिडी लावली होती, आपली कळकाची शिडी लावलेली. 4च पायऱ्या काकावर चढलं आणि 5व्या पायरीवर पाय द्यायला लागले की कसं हे नामटे वत्ता वत्ता बघितलं. तसंच पात्याला दंदिशी आदळलं. पळतच गेली काकाची टांगडी धरली. कुण्या टांगडी धरली म्हणून ते वरनं माघारी पाया गेलं तर हिनं टांगडी धरली. म्हणल्यावर वरडाय लागलं, पाय सोड. ती म्हणली जमणार नाही, माझा बी स्वयंपाक तयार आहे. ती म्हणली आधी हित आणि मग तिथं. ते म्हणलं पण आधी ती नाक मारली असेल. आणि ह्या दोघाचा कालवा वरली नाईकला. कशाचा कालवा चालला बघाय आली तर हिनं तिचं टंगडी धरली त्यांची. भरल्याबरोबर ती म्हणली काय हो म्हणल्या हो. ती वर तोंड करते, बारीक तोंड करून म्हणते बघ की तुझ्याकडे येत होतं पण तिनं टोंगडी धरली. ती म्हणली दोघाच्या पुढे एकटी काय करते म्हणली दे हात. ती म्हणला मी जर हात दिला तर मी तर शिडीवर राहीन का, तूच धर म्हणल्या. वरली गेल्या व काकाचा हात धराय. काकाचा हात तर हातात आलाच नाही महाराज. काकाला होती लांबडी शेंडीच आली हातात आणि तेवढ्याच झटापट्टीत लावलेली शिडी पडली. आता काकाचा पाळणाच झाला. आता शेंडीला काही गुदगुल्या झाली असतील का. जसा खाल्लीनं हिसका दिला तशी शेंडी तर तुटलीच. पण त्या हिसक्यानं खाल्ली पडली. तिच्या अंगावर काका पडलं
आणि शेंडीच्या हिसक्यानं वर लिहून काकाच्या अंगावर पडली. 3 तळच निर्माण झाले. तेवढ्यात एक म्हातारी वाट्याने चालली होती. म्हणले जाता जाता विचारावं तरी काकाला, यंदा सकरात कुणीकडे बघते या, काय खाती या, काय निशली या, कुणाव विचारावं तरी. म्हणून वाड्यासमोर आली आणि आत बघितल्या बरोबर 3 तळ निर्माण झालेलं दिसलं. तिनं दरवाजातनं आळी टाकली. काका त्यातनं म्हणलं काढलं. म्हणला काय? म्हणली यंदा सकरात कोणावर बसली. ते म्हणला तुला दिसा नव्हे आता कोणावर बसली या. विठाल म्हणजे कृष्ण परमात्म्याचं जीवन चरित्र अवलौकिक आहे महाराज. ते आचरण करायचं जमत नाही. आचरण करायचं असेल तर रामप्रभूचं. म्हणून त्यानं जे जीवन चरित्र केलं महाराज, कधीपासून केलं महाराजांनी सांगितलं. यदश चरित्र केलं नारायणे, रांगता भोजने राखता हे, रांगता भोजने राखता हे. चरित्र केलं महाराज, त्याचं उच्चारण करायचंय बरं का. आणि खरी खोड्या भगवंताने रांगल्यापासूनच केल्या. रांगतरंगिणी बरं का, रांगल्यापासूनच महाराज खऱ्या खोड्या करायला सुरुवात केल्या. आणि एक दिवस रांगत रांगत बळीरामदादा दोघं अंगणात गेले. भगवंतानं मुठभर माती घेतली आणि मुखात टाकली. बळीरामदादा पळतच गेले आणि यशोदाला सांगितले, यशोदे मैया कृष्णानं माती खाल्ली, आता कुठल्या आईला आनंद होईल आपल्या लेकरांनी माती खाल्ली म्हणल्यावर. यशोदे मातेनं हातात काठी घेतली आणि जिथं कृष्ण परमात्मा खेळत होता तिथे गेली. आता मैया आलेली बघितल्या बरोबर ह्यानं खाल्ला वट आणि वरला वट फेबिकल लावल्याने दाबून चिटकून दाबून धरला. यशोदा माता आली आणि त्याला विचारलं, कृष्ण तू माती खाल्ली का नाही? बरं का, त्यानं आता दाबून वट धरल्यावर बोलेल का? त्यानं मानाने सांगितलं, खोटं बोलू नको, तू माती खाल्ली का नाही? ते म्हणला हे बघ म्हणली मारीन. मारावया तिने उभारली काठी, मारावया तिने उभारली काठी, मारावया तिने उभारली काठी. आता जन्म मातीत निर्माण केली महाराज, त्याला माती घालवाय काय वेळ येते ना. मारीन म्हटल्याबरोबर तोंड उघडलं आणि 14 भुवनाचं दर्शन आपल्या मुखात यशोदे मातेला. मुख पसरणी दावी मातीला, पसरणी दावी मातीला, मुख पसरणी दावी मातीला, पसरणी दावी मातीला. आई गाई नाही खालेली माती, आई गाई नाही खालेली माती, गाई नाही खालेली माती, आई गाई नाही खालेली माती. अरे भगवंतानं महाराज 14 भुवनाचं दर्शन यशोमातेला दाखवलात. यशोदा माता त्या रूपाशी अक्रूर झाली. भगवंतांनी विचार केला आपल्याला पुढे बरंच कार्य करायचंय. आपण कोणी जर आपल्या आईला कळलं तर आपल्याला पुढे कार्य करता येणार नाही. म्हणून त्यानं मायास्त्र तिच्यावर टाकलं आणि रडायचं सोंग केलं. आणि रडायचं सोंग केल्यावर म्हणलं, आई ग आई नाही बघ बरं. आता ज्यानं माती निर्माण केली त्याला घालवाय काय वेळ आहे महाराज? बरं काय, मुख पसरल्यानंतर महाराज त्याच्यात माती तर नाहीच. अरे तो काय सामान्य होता का? आईला कळला नाही तर आपल्याला कसा कळेल? बरं का, एवढा देव कळणं
एवढं सोपं नाही महाराज. यशोदे मातेला कळलं नाही आणि मग जी रडायला लागलं म्हणलं बळीराम दादाने तुला खोटं सांगितलं मला बार बसावं म्हणून. आणि जी देव रडायला लागला तर ते देवाचं रड नाही, ते का आपल्या पोराचं रड नाही का? आपली पोरं रडते ती कधी कधी सायकली चौकनी डबडे आली फॅप्शी, ती काय फॅप्शीवाली होतं का? अहो देवाचं रड नव्हतं महाराज. गडा 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 गडाला वळायचं, कसा 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 पायचं वळायचं, ठोटो 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 बोंबलायचं. मग यशोदा मातेने नाना पर्याय समजाविला. घरोघरी घेऊन गेली तरी बी राहीना. शेवट वैतागली, तसाच अंगणात टाकला आणि घर कामाला निघून गेली. तेवढ्यात माझी राधा गवळून पाणी आणण्याकरता यमुनेवर निघाली आणि ह्याचा रडण्याचा आवाज ऐकला म्हणून महाराज नंदाच्या वाड्यावर आली. हे रडलेलं पाहिल्याबरोबर तिनं जाग्यावर कमरेवर हात देऊन महाराज घागर डोक्यावर ठेवून उभा राहिली. तर ह्यानं भोंगा पसारला होता. भोंगा रडण्यातला प्रकार योग भोंगा. त्याला का म्हणायची भोंगा? त्या पेटीच्या सोरवानी पहिलं होतं तुमच्या लग्नात, ते सनईन डपडन होतं तेव्हा, ती लांबडं पत्र्याचं असायचं. काय म्हणायचं त्याला? अरे त्याला भोंगाच म्हणायचे, नाही तर सूर म्हणायचे. ती एकदा का गाल फुगवलं करे ना, त्याला काय म्हणायचे? भोंगा. एकदा का हा केलं की बंदच नाही. हे ना ते बघितलं राधेनं, फक्त हा केले डोळ्याला पाणीच नाही, म्हणली ह्यानं भोंगा पसारलाय. बघितलं बघितलं बघितलं, घागर खाली ठेवली, कमरे हात दिला, एकच आवाज दिला, ए चावट कृष्णा. आता चावट कृष्ण म्हणल्यावर लाईट गेले म्हणे, गप झालं. यशोदा तर म्हणली इतका ह्याला समजवलं तरी राहिलं नाही, आणि कोणी हाक मारली म्हणून राहिला म्हणून पाहण्याकरता बाहेर आली तर समोर राधा गवळण दिसली. आणि मग यशोदा माता म्हणते, राधे 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 के श्याम सुंदर, राधे 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 के श्याम सुंदर, राधे 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 के श्याम सुंदर, राधे 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 ये श्याम सुंदर, राधे 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 के श्याम सुंदर, राधे 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 के श्याम सुंदर, राधे 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 के श्याम सुंदर, राधे राधे के श्याम सुंदर, आपल्या घराला राधे 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 के श्याम सुंदर, राधे 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 के श्याम सुंदर, राधे 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 के श्याम सुंदर, राधे श्याम यानं सकाळपासून मला वैताग आणलाय, जा आपल्या घरी घेऊन. तिथंच घागर ठेवली, राधेनं कडेवर घेतलं आणि भगवंताला आपल्या घरी घेऊन गेली. घरी गेल्यावर पलंगाव बसवला, दही भाताचा डिश त्याच्या हातामध्ये दिला आणि सांगितलं कृष्ण खा, तोपर्यंत पाणी घेऊन येते. आता ह्याला खायला सांगितलं, हे काय आपल्यावानी खाते का? त्यानं दोन्ही हाताने धरलं, वर बाडलं, सगळे डेहरीन टांगड्यानं भरल्या. हे पाणी घेऊन आल्या, बघितलं हे भरल्याला बघितलं, म्हणले कृष्णा किती लहान आहे सर, अजून तुला साधं नीट जेवता येत नाही. त्यानं राधेच्या डोळ्यात डोळं घालून बघितलं, म्हणलं राधे मला लहान म्हणायचं नाही, मला मोठा होण्याचा मंत्रपाठ आहे. राधा हसायला लागली, म्हणली कृष्णा लहान पोरं कुठं मोठी होते ते, तुला सांगतो ना मला मंत्रपाठ आहे, मग टाका बरं मोठा होऊन. तसा त्यानं मंत्र मांडला, बुडबुड 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 बुडबुड, बस 25 वर्षाचं तरुणबाण झाला आणि देवाचं आणि भक्ताचं मिलन झालं. बरं का, आता समाजाने इतकं वाईट परिणाम केलाय कृष्णाचा महाराज. भक्ताचं आणि देवाचं मिलन झालं. महाराज क्षमा मागून बोलतो, ज्याला राधाकृष्ण कळली महाराज ते हरिभक्त झालं, आणि ज्याला राधाकृष्ण कळले नाहीत महाराज ते तमाशगीर झाले. विठ्ठल
त्याच्यात आपल्या वारकरी संप्रदायात काल्याचं कीर्तन करणारे माझ्यासारख्या चाटाळ माणसानं तर कृष्णाचं पार वज वाटूच केलं. समाजाचं करमणूक साधन करण्याकरता आम्ही काही कृष्णाविषयी बोलायला लागलो रे बाबा. कृष्ण हा भोग देव मानला आम्ही. अरे बोलण्याबद्दल वाद नाही, पण नालाय का थोडा विचार करणं सांगताना. कृष्णाचं वय काय, गवळणींचं वय काय, थोडा बोलताना विचार करा. ह्यात कॅसेटवाल्यांना तर पार पार त्याची मुंगसच बांधून टाकली महाराज कृष्णाची. अरे भक्ता करता ज्यानं आपल्या संसाराचा विचार केला नाही महाराज, नाही स्वतःच्या संसाराचा कृष्णाने विचार केला, भक्ताच्या दारात पडून राहिला. द्वारकेचा द्वारकेचा आवाज घालवलं. त्या कृष्णाला श्रीलंपट केला हो महाराजांनी. जसं माझ्या संभाजीराजाचं चरित्र महाराज त्याचप्रमाणे कृष्णाचं चरित्र आपण केलं. ह्या तमाशगिरवाल्यानं तर फार कृष्णाचं वाटोळ करून टाकलं. कोणीतरी एक नालायकाने मावशी व्हायचं आणि त्या गवळणीनं पळायचं नाचणारीनं. मावश्या झालं वाटोळ. नाही नाही, फेट उडवणार कोण, टायल उडवणार कोण आहे? अफगाणिस्तानी का पाकिस्तानातले रे? आपलेच आहेत ना. आपल्या देवाची विटंबना महाराज आपण करतोय. म्हणण्याबद्दल बोलण्याबद्दल माझा वाद नाही महाराज. त्या काळी 700 वर्षापूर्वी महाराज माझ्या नामदेवरायला माहित होतं हे पुढं कबाळ कसं निघल. त्या काळी नामदेवरायनं करून ठेवलं बघा. एक यशोदेच्या रूपानं गवळण केली सगळ्याच्या पटातले. बाळसा गुण गुणाचं तान, बाळसा गुण गुणाचं तान, बाळसा गुण गुणाचं तान, गोजिरवान सबळ दिसते गोजिरवान, सबळ दिसते गोजिरवान, सबळ दिसते गोजिरवान. साचा गाने गे गोकुळच्या नारी, काय सांगता गाने गे गोकुळच्या नारी. हर संग गाने गे गोकुळच्या नारी, काय संग गाने गे गोकुळच्या नारी. किती वर्षाचं महाराज?
यशोदेच्या रूपात महाराज माझ्या नामदेवराने गवळण केली. बळ सगुण गुणाचं तान. तान म्हणल्यावर किती वर्षाचं सतीश महाराज? तान पोरग माझी किती वर्षाचं? त्या मागल्या गाड्या एवढं त्याला म्हणाव का तान? आता तान मुलगा म्हणजे वर्षाच्या आतलं, त्याला काय म्हटलं जातं? आता मला एक तुम्हीच सांगा गड्या हो, वर्षाच्या आतल्या मुलाला महाराज, मी क्षमा मागून बोलतो, त्याला बायको प्रियशी कळत असेल का हो? तुमचं काय मत? महाराज घवणे महाराज, तुमचं काय मत? कळेल का 6 महिन्याच्या पोराला बायको प्रेम प्रियशी कळेल का? विषय किती नालायकपणा आमचा विचार करा. एकाच महाराज शब्दावर नाही तर त्याचं वय सांगितलं महाराज. 5 वर्षाचं माझं बाळ अंगणी माझ्या खेळे 5 वर्षाचं 5 वर्षाचं. मग 5 वर्षाच्या मुलाला तरी कळत असेल का? तुमचं काय मत आहे? कळेल का 5 वर्षाचं तरी? लग्न प्रेम करायचं प्रियशी 5 वर्षाच्या मुलाला कळल? याच्या पुढे महाराज नामदेवराने सांगितलं, सावळा गचिमना माझा गवळणीचा खेळे राजा तुम्ही मोठ्या ढाल गजागे गोकुळच्या नारी. सावळ म्हणल्यावर किती वर्षाचं बघा की तुमच्या यानंच हिशोब काढा. सावळा म्हणजे आमच्या देशमुख महाराजांनी, त्याला सावळाच म्हणावं लागेल ना. नाही म्हणसाल का त्याला? नाही ना महाराज. आणि ते सावळा या शब्दाचा अर्थ आहे महाराज यांनाच नाव उल्लेख करायला ठेवा. ते आपल्याला नाही जमणार. चिमण महाजन गोंडेसन सोनियान अरे का तसा शब्द आहे सावळा. मग मला सांगा 5 वर्षाच्या आतल्या मुलाला जर लग्नही करत नसेल तर का वाईट त्याच्याविषयी बोलावर महाराज. म्हणून मी म्हटलं तुम्हाला, ज्याला राधाकृष्ण कळले महाराज हरिभक्त झाले, ज्याला कळलं नाही ते तमाशगीर झाले. राधेनं रोज कृष्णाला घेऊन यावा, रोज राधेच्या घरी कृष्ण मोठा व्हावा. ब्रासली वार्ता काय पिंगळे वस्तीवर राहील का? अप्पा राहील बाई नाही. अरे 5 मिनिटातच सगळ्या जगात झाली. अहो त्याला बी व्हायला कारण ठरलं. सगळं गोकुळात झालं. राधेच्या घरी थोर होतो हरी गोकुळच्या नारी कुजबुजती. काय तो कोपरायचे शब्द असतील महाराज. 5 वेळा आम्ही बसलो तर व्याकरण आमचं पास होय ना. आम्ही बघा ना महाराज काय शब्द कुजबुजती. कारण अशा गोष्टी महाराज मोठ्यानं बोलते ती नाही. आणि कुजबावजदी ह्यांनाच आपल्याला नाही जमणार. उग उन्हाळ्याच्या दिवसात एखाद्या कट्यावर लिंबाच्या झाडाखाली 5-6 बसावा त्या खापरिया. कळल्या ना खापरिया? 32 ग्रामस्थ गाव सोडून दाताडवाडी वस पडलेली, खाल्ल्या हनवटी नाकाचं चुंबन घ्यायला वर गेलेली, कंबारट्यानं येलाकार हाणल्याला, तिसरा पाय हातात आल्याला, मुंडक्यानं ताबा सोडल्याला. 7-8 जणी झाल्या खाली बसल्या. काय जवळ जाऊन उभं राहा तरी काय बोंबलाय कळत नाही. कानाला लय चांगले असते ते तेरड्या. कानाचं वाटोळा आपल्याच. कसं काय तात्या बरं का? कालच पुरी कंट जाऊन यायला तुझी काय समाधी बांधायची बाई? अरे आम्ही बरं आहे का विचारतो. या कानाचं वाटोळा आपल्या ही कळून सकड देत नाही तर जर बसल्या का नाही. दुसरी म्हणते असं काय कळलं कर तुम्हाला मी काय म्हणलेलं इमानदारीनं माईकवर एवढ्या माणसात म्हणलं का काय विचारा बरं त्या म्हाताऱ्यानं दोघी तिला लगेच म्हणते सणाला शिव्या देते तीन हायच काय हे कारण एक खपरी म्हातारी वाटेने चालली होत्या. राधाकृष्णाला घेऊन आली, पलंगावर बसवलं आणि ही मागणं घराच्या चालली होती खिडकीपासून. खिरडी कानाला चांगली होती. राधा म्हणली कृष्णा हुकी मोठा, हुकी मोठा म्हणलेली खिडकीपासून पुढे गेलेली म्हातारी बिस्तडाला काठी ठेवली, बिस्तडाला धरून ठेवून उभा राहिली. म्हातारी नाद बघायला आणि लहानाचा कृष्ण मोठा व्हायला गाठ पडली. जसा लहानाचा कृष्ण मोठा झालेला म्हातारीनं बघितला, बिगर दाताची म्हातारी पण तिने हिरडी हात हाणला. यब्बा आता मला सांगा तिचं तोंड जाळलं तरी सांगायची राहील का?
तिनं घेतलं ना हात गाड चवड समोरून एक आली तिला म्हणते काहीतरी सांगते डोळ्याला आणि कानाला 4 बोटाचं अंतर आलं. बघा की कशा गप्प ऐकते ते हाय का एकीनं तर खोकली का तरी नाही ह्या गोष्टी बोलतानाच कुचबुजून बोलावं लागते ते महाराज. आणि तिनं जाऊन बघितलं तर खरंच लहानाचा मोठा झालेला बघितला. तिनं तिच्या मैत्रिणीला सांगितलं. आणि मग सगळ्या गोकुळा झालं राधेच्या घरी थोर होतो हरी गोकुळ जाणारी कुजबुजती. आणि मग राधेच्या सासूच्या मैत्रिणीनं राधेच्या सासूला सांगितलं रोज दही दूध घेते म्हणली आणि मथुरेला जातेस घरी काय होतंय बघ. काय ग अगं रोज तुझी सून कृष्णाला घरी येते तशी तिच्यावर तापली ती. अगं मोठ्याचं लेकरू आमच्या घरी यायचं म्हणल्यावर तुझ्या पोटात उरूट फिरला. ते म्हणली उरूट नाही तुझ्या का घरात राहिला पण पोरग चमत्कारी आहे. येताना कडव येत घरात आलं की गोड मग होत आहे. आणि मग त्यानं दुसऱ्या दिवशी राधेला सांगितलं राधे कृष्णाला घेऊन येते म्हणली. आत्या मी रोज घेऊन येते आज माझ्या देखता घेऊन ये. गेली घेऊन आली आणि बाजाराला गेल्यासारखी गेली नियतनच परत आली. तोपर्यंत माझ्या राधेने कृष्ण परमात्म्याला मोठं केलं होतं. तिनं दरवाजाच्या फटीतनं बघितलं आत दोघं कोणतरी मोठी बोलतात म्हणल्यानंतर आवाज दिला राधे दार उघड. आता सासूचा आवाज ऐकल्यावर राधेनं हात जोडलं कृष्ण लानू सासू आली. तसं ती मंत्र म्हणलं उलटा महानच झालं नाही. ती लहान सासू आली ती म्हणल्या बघ गेल्या पौर्णिमेला चंद्रग्रहण होतं आणि मी काय पाण्यात नीरा नदीत जाऊन बसलो नाही आणि मंत्र काही उजळला नाही त्याचा प्रभाव पडना. आणि शेवट राधेचा दरवाजा उघडत नाही म्हणलं सासूने करारी आवाजात आवाज दिला राधे दरवाजा उघडलाच विलंब का. आणि मग मात्र नाईला झाला तसाच कृष्णाला टाकला. गेली अरगळा काढली कडी काढली. दरवाजा उघडल्याबरोबर कृष्ण मोठा झालेला पाहिला. राधेच्या सासूनं त्याच्या मनगटाला धरलं आणि राधेच्या मनगटाला धरलं महाराज आणि दोघाला घेऊन नंदाच्या वाड्यावर चालली. ह्या भगवंतानं असं लाघव केलं की महाराज तिलाच एकटीला फक्त कृष्ण दिसावा सगळा गोकुळवासियाला राधेचा पती अनया दिसावा. आणि मग ही वाट्याने घेऊन चालल्यावर ते हात वडते म्हणते आय आम्हा दोघाला कुठं ग चालले तशी पाय आपटायला लागली मुडद्या आई म्हणतोयस. आणि तेवढ्याच समोरून गवळण आली म्हणली काकू सुनला लेकाला कुठं घेऊन चालली या. म्हणली का पाय तुझ्या डोळ्याची वडस वाढली. अगे माझं पोरग नाही यशोदेचं पोरग माझ्या घरी मोठं होतंय ते तिला दाखवाय चाललंय. ते म्हणली बहुतेक काकू बिघाडली. गेली नंदच्या वडून हड म्हणली यशोदे बाहेर ये. यशोदा माता स्वयंपाक करू ती बाहेर आली आणि यशोदा माता सहज म्हणते काकू राधेला नानायला कशाला घेऊन आलीस. ती म्हणली यशोदे नीट बोल हे माझं लेकरू नाही तुझं लेकरू आहे. माझ्या घरी मोठं होतंय दाखवाय आणले. यशोदा माता म्हणली काकू सकाळी कुठली मिश्री घासली होतीस. अगं एवढं माझं मोठं नाही 5 वर्षाचंच माझं आहे. हे गोडमत तुझं आहे नीट बोल. ती म्हणली गप्प माझ्या घरी तुझं मोठं होतंय दाखवाय आणली. गप्प ग काकू माझं माझ्या घरात खेळतंय बोला बरं. तशी यशोदा मातेने हाक मारली काना ए कृष्ण. तसं लोण्याचा गोळा घेऊन गडी पळतच आला का गो मैया. आणि जसं कृष्णाला बघितलं राधेची सासू पंक्चरच झाली. बाया म्हणली मी तर ह्याला घेऊन आली आणि हे कोण आणि हे कोण म्हणून माघारी बघितलं. आणि मग तिचाच मुलगा त्याला अनया दिसला आणि मग म्हणले हात मोडद्या घरीच सांगायचं म्हणला घरापासून बोंबालतो या. आणि ज्या लहानपणापासून ज्या भगवंतांनी खोड्या केल्या का नाही महाराज आता किती खोड्या केल्या बरं का. ती तासात आणि अर्ध्या तासातल्या कीर्तनातलं नव्हे. त्याला महाराजासारखं 8 दिवसाचं 9 दिवसाचं त्याला हरी विजय कथासार ठेवावं लागल बरं का. त्याचं खोड्या केलेल्या जर सांगाय गेलं महाराज गवळण गेली तर महाराज 3 दिवस लागत होते. किती गवळण गेली तर 3 दिवस. कारण मी पदरचं सांगत नाही गवळण म्हणते. परवा लांबच्या घरा
दारी निजला निजला होता म्हातारा घेऊन ताकाचा थोडीला सायरा. ए परवा म्हणल्यावर किती दिवस? आज उद्या नाही रे, हा काल आणि परवा. परवा म्हणल्यावर किती दिवस? बरं का 3 दिवस. घरातलं पाणी संपलं आणि सुनानं सांगितलं मामांजी मी यमुनेवर पाणी घेऊन येते, तोपर्यंत घरावर लक्ष ठेवा, नाही तर कृष्ण गोपाळाबरोबर येईल, घराचं सगळं दही दुधाचं वाटोळं करून जाईल. आणि म्हणून तिनं सकाळ सकाळ व म्हाताऱ्याला दुधाचा काला बाजरीची भाकरी एक कुस्करून दिला. म्हाताऱ्यानं रटावून हाणला आणि दारात बसलं कापते आपटत. जसं खपर म्हातार कापते आपटत बसलं तशी उन्हाची तिरीप लागली, जांभळी हाणली आणि तिथंच म्हाताऱ्याचा डोळा लागला. आता ती खपर झालेलं आणि लय करून म्हातारी माणसं झोपल्यावर नाकानं श्वास घेतच नाही, ती त्याचा भाता चालू होतो आणि त्याचा झाला भाता चालू. जसा भाता चालू झाला तसा हे गोपाळांना घेऊन आला. तसं बोबड्यानं बघितलं, म्हणला कित नाव गलगावलं, म्हणला कुठे ते बघ, म्हणला ते बघ भाता चालू. सगळी पोरं पायात पायावून आत नेली. होतं नव्हतं तेवढं सगळं संपवलं. सगळी पोरं बाहेर काढली. पट्यानं ताकाचा मोठा डेरा होता, कृष्णानं कोणून उचलला आणि झोपलेल्या म्हाताऱ्याच्या डोंबलात. आता म्हाताऱ्याच्या डोक्यात टाकल्याबरोबर आपली आतच म्हाताऱ्यानं काळ्या बुबळाची पांढरं बुबळ केली, जे बागलीन पडलं खाली. तोपर्यंत पोरं म्हणली कितना म्हातारं गेलं, म्हणला पळा. सगळी पळाली. तोपर्यंत गवळून पाणी घेऊन अंगणात आली आणि ते म्हाताऱ्यानं जीभ बाहेर काढलेलं पांढरं डोळं करून पडलेलं बघितलं. आता तिच्या डोक्यावर गागर राहील का हो? तुमचं काय मत राहिलं होय? तिनं उभ्यानंच गागर फेकली, पंचम काढला आणि पळतच गेली मामा आणि अंगावर पडली. तेवढ्यात म्हाताऱ्यानं श्वास घेतला, हायदवाड म्हणली अजून. तिनं दुसरा कडा आलेला तसा दाबला आणि ती सांगण्याकरता महाराज 3 दिवस यशोदेच्या समोर उभा होती, बारीला उभा होती. यशोदे माझं सासरं नमुनेवारी गेलं असतं जगलं म्हणून वाचलं. आणि मग महाराज यशोदेनं सांगितलं, ए अगं तुम्ही खाता, तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा, अरे घेता या गोपाळा, तुम्ही ठाईच्या ओढाळा गोकुळच्या नार्या ग तुम्ही वाटाळाय आणि माझ्या लेकरा वाळे गेली. आता 3 दिवस थांबलेली माघारी जाताना सरळ जाईल का? हातात झाड तिचे तिलाच हात झाडतच निघाली. तेवढ्याच समोर वेगळा नाही आली. म्हणजे सक कुठं ग गेल ते बघा की आव नमनेवारी सासरे गेलं असतं. उलट ती म्हणती तुम्ही खाताना माझ्या लेकरा घेता. आणि मग ती म्हणली तुझ्याच घरी कशा खोड्या करते का? येऊ दे माझ्या घरी खोड्या कराय नाही. त्याच्या खोड्या जर बंद केल्या की नावच सांगायचं नाही. आता काही गरज पडली का? पण वाईट सवय असते एकेकीला वाटणी का जातो माझ्या ए माथ्याहून जा. आणि नेमकी पेंद्याच्या आळीची होती. पेंद्यानं ऐकलं पळतच गेला. मला कितनाव जिथं खेळत होता कृष्णाला जाऊन सांगितलं, मला कितनाव आमच्या आळीची पत्र्यातल्या घरातली चष्मवाली थिरडी लईच बोलते या. काय र? ती म्हणती येऊ दे बरं माझ्या घरी, दाखवते त्याला दाखवते. म्हणलं मला म्हणून दे. दिवसभर खेळलं आणि संध्याकाळी पलंगावर पडल्यावर देण्यात आलं पेंद्याची आळीची. ए गेलं रात्रीच. दोघंच झोपलेली होती. विठ्ठल रुक्माई पुंडलिकाचा तपासच नव्हता. गेलं तिची इनी धरली आणि ह्याची दाढी धरली, दोघाची गाठ मारली आणि सांगितलं माझ्याशिवाय सुटायचं नाही. आता ब्रह्मदेवानीच बांधलेली आपली सुटना गड्या हो, आणि देवाने बांधलेली सुटेल होय. आणि ते केसाची गाठ सुटत नाही. ते केसाचा गुतोडा ह्यांना माहित आहे. अति वाईट कांगिव्याने गुतोडा निघत नाही मग गाठ सुटेल का? हे सांगितलं माझ्याशिवाय सुटायचं नाही. गेलं निघून. पाठ्याचे गवळून गाव ए गाया वासरांचा धारा काढण्याकरता हांबरायला लागलेत. म्हणलं उठल्याबरोबर ए दाढीला हिसका बसला. दाढीला हिसका बसल्याबरोबर म्हातारी इवाळलं. अय्यो आता दाढीला हिसका बसल्या हिच्या काही इनेला गुदगुल्या होत्या का? हिच्या इनेला हिसका बसल्याबरोबर म्हणले ए डांगरिया खुशाली इनेला तडून वरते गप आहे म्हणला. म्हातारे माझी दाढी आवडली,
मस्त होऊन या मातली धांगडी 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 करती ओढावडी मजा लागी करती ओढावडी मजा लागी करती ओढावडी मजा लागी नाही तू तूप खाणं माझीच म्हणलं तुला अक्कल आहे का माझी दाढीवरतीच म्हाताऱ्याची का बे माझी इनी वडली म्हणलं मी कशाला वडते का आणि मग परस्पराची हजेरी घेतली तर बघितलं तर गाठ मारली आणि मग ते गवळण म्हणली बरोबर आहे मी इकडं तोंड करून दुपली ती माझ्या मागे तुम्ही जपला होता तुम्हाला स्वप्न पडलं स्वप्नात वासरू सुटलं दाव म्हणून माझी इनी धरली खोटी म्हणून दाढी धरली आणि गाठ आणली ती म्हणला नाही ग नाही पाया पडतो तुझ्या मी कशाला तसं करू बरं काय का महिना म्हणली सोडा ए सोडायला लागली महाराज नक्क गेली तरी सुटना मग आता काय करायचं म्हणले कापू गवळी म्हणला जा इळी घेऊन ये ती म्हणली जा इळी घेऊन ये आता एकटीला जाय येते का चला त्यात गवळण 7 फूट आणि गवळी 3.5 फूट गवळण उभं राहिली गवळ्यात माग गेलं व काहनत गेलं आणि गवळण वा काय गेली इळी घ्याला तसं मागणच उचललं बघलं होऊन पडला इळी घेतली पलंगावालाई ते मला गवळ्याची दाढी कापायची नाही मनाची आहे ती म्हणली माझी सवासणीची आहे माझी पण कापायची नाही म्हणले असं म्हणून चालेल का मग काय करा म्हणले धरा बांधाव ए इळी बुतली तरी बी ती कापना मग म्हणले आता जाळू जाळू म्हणलं या जा काडी पेटी घेऊन घ्या चला लग्नात वरात निघाली तेव्हा मोठी वरात निघाली म्हणलं दिवा कुठं आहे म्हणली रात्री नाही का आपण वरमाळा वादाव झोपलो ए जीवलो तवा तिथंच राहिला या आणि जीवलून तिथं दिवा राहिलाय म्हणल्यावर तर मग तर गवळ्याचा आजचा आनंद झाला काय सांगा महाराज इतकं हाल झालं गवळणीनं पायरीव पाय दिली आहो गवळी माग दाढीव गोलच फिरलं गवळण म्हणली काय झालं मग तिनं पुढं घातला आणि मग गवळी वर गेली दिवा घेतला गवळण पुढं गवळी माग मग येताना वाईट गाडी चवळत आला दाढी चवळत आलं आणि बसलं पलंगावर जाळायला लागलं तरी जळना सुटता सुटना कापता कापेना जळता बी जळना आणि जळना म्हटल्याबरोबर ए शेजारी पुतना होता जागा झाला म्हणला एवढ्या गाया वासरा हंबरतात आणि ही दोघं काय करतात झोपल्यात म्हणला म्हणून त्यानं आला दरवाजाला थाप लागली काको काय रे बाबा अरे गाया वासरा आम्हाला लागल्या मोठा की होय अरे उठलोय आम्ही उशीर मग काय झालं जागा भार्या कसं येऊ अरे झालं काय किती जण आहे म्हणलं एकटाच आहे आणि तोपर्यंत आदल्या दिवशीनं सगळ्या पोरांना सांगितलं होतं पोरं हो उद्या पेंद्याच्या आळीला पत्र्यातल्या घरातल्या चष्मावली म्हातारीच्या घरी दिवस उगवायला सगळ्याची उपस्थिती प्रार्थनीय आहे पोरं वाकळत नाही निघाली की पेंद्याच्या आळीला सगळी गर्दी झाली माणसं विचार करायला लागली आज काय भानगड आहे पोरं का गोळ्या एवढी झाली तेवढ्यात हे आत गेलं दरवाजा उघडला आत घेतला गवळी मागं होतं गवळण पडवतं काय झालं काकू घोटा की वासरे हंबरत्यात ती म्हणली बाबा इकडे ये आणि जशी गवळण फिरली तसं व ती दाढी चिंतेची गाठ बघितली म्हाताऱ्याच असं झालं लोका म्हणला काय खेळ खेळावा ही म्हातारपणी तरी कळावं नाही असला खेळ खेळते ती का दाढी अरे बाबा कुण्या बांधला आम्हाला माहित नाही बघ सोड त्यानं बी सोडायचा प्रयत्न केला ए सुटना कापना आणि जळना बी आणि मग त्यानं सांगितलं हे बघा ह्याच्यावर उपाय जर पाहिजे असेल तर सुटावं असं वाटत असेल तर नंदराजा शिवार याच्यावर उपाय नाही आणि मग महाराज ह्यांची वरात व घरातनं बाहेर निघाली जोपर्यंत गवळण फुडवते तोपर्यंत काही नाही पण वाटायला लागल्यावर जेव्हा ती दाढीची विणीची गवळी मागं दचक द्यायला लागल्यावर पोरं मोठ्यानं वराडली हुर्रे जसं हुर्रे केल्यावर गवळी मान खाली घालाय गेलं तसं गवळी उचलायला लागलं ये मला पोया पडतो पेंद्यामध्ये गेला मला का काय गवळी बाबा शेवट लाजत गेली कृष्ण ए नंदराजाच्या मांडीवर माझा कृष्ण परमात्मा बसलेला होता ही दोघं आलेली बघितल्यावर नंतर नंदराजाला म्हणतो कृष्ण परमात्मा ए बाबा ही गवळण जी येते का नाही ती मला काल म्हणली होती तू ये माझ्या घरी तुला बांधूनच मारते बघा की म्हणला त्याला देवाने कसं बांधलं
नंदराजानं ओळखलं हे दुसरं तिसरं कोणीच बांधलं नाही, हे कुणाचं काम आहे, हे आपल्याच लेकराचं काम आहे. आणि मग सांगितलं कृष्णा नको रे त्रास देऊ. कृपादृष्टी नुसती भगवंतांनी केली तरी महाराज ती गाठ सुटली. म्हणजे खोड्या तर केल्याच केल्या आणि चोऱ्या देखील बरं का. आता चोऱ्या सांगणार नाही, पण इतक्या खोड्या केल्या. शेवट गवळींनी सांगितलं यशोदे तुझ्या कृष्णाला सांग खोड्या नको करू माझे बाबा. हे कृष्णा पाया पडते अरे खोड्या करू नको. आणि मग सगळ्या गवळणींनी विचार केला आणि सगळं गवळणीतलं दैदूत तुपलून एका वाड्यात ठेवलं. आणि वाड्यात ठेवलेली वार्ता भगवंताला कळल्यानंतर कृष्णाने सांगितलं पोरा हो चला, ज्याला यायचंय त्यानं आज माझ्या बरोबर चला. याला तरी यारे लागे, याला तरी यारे लागे, यारे लागे, याला तरी यारे लागे, याला तरी यारे लागे, याला तरी यारे लागे, याला तरी यारे लागे. मागे मागे आवाज मागे 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 आदि दे तो भूत भरी, आदि दे तो भूत भरी. आवगे माजा मागे मागे, आवगे माजा मागे मागे आदि दे तो भूत भरी, आदि दे तो भूत बरोबर चला. आणि मग पोरं म्हणली कृष्ण भगवान की. ते म्हणला बोंबलू नका, आपण काही निवडणुकीला उभं राहिलो का, आपल्याला चोऱ्या करायला जायचं. मग चोरी करायला जाताना कसं जायचं, हळू हळू चाला, हळू हळू चाला, हळूहळू चला. अजिबात कोणी कोणाला बोलायचं नाही. आज मात्र तुम्हाला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोपर्यंत पुरेपुरे म्हणापर्यंत देतो. आणि मग सगळी पोरं म्हणले आज तसं जायचं नाही, वस्तकार केलेली माती घ्या, वंजळभर सराट घ्या, कानात के काठी घ्या. पोरं म्हणलेले का कितना हे कशाला राव म्हणला. यावा का एखाद्या गवळण जर पाठीमागे लागली
आणि एखाद्या पोराला धरलं तर वस्तगाळ केलेली माती हातात घ्यायची आणि तिच्या डोळ्यात फुकायची. डोळे चोळायला लागले की हां आणि सराटर म्हणलं एखादी जर धराय पळायला लागली तर जमिनीवर टाकायचं. सराटीची जात आहे कशी बी पडू द्या काटा पायात गुंतले आणि मग काठी कशाला रे म्हणलं आपण लहान पोर आहे. शिंक्यावर जर दही दूध लोबणे असेल तर आपल्याला खाता येणार नाही. खालनं काठीनं डोसायचं. आला बरोबर आहे म्हणली. मग गपचप चला. चोर पावलांनी महाराज वाड्याच्या पाठीमागे गेली. सगळ्याला डोळं झाका म्हणलं. सगळ्यांनी डोळं झाकलं. सवण्यातनं पोरं सगळी आत टाकली. सगळ्या गवळणी बाहेर बसल्या होत्या. त्यांची शिटल गाडी चाललेली फलटण बारामती. आणि तेवढ्यात सगळ्या पोरांचं डेरं झालं. इतकं खाल्लं पेंद्या त्याला कोण देईना. ते 8 जाग्या वाकलेलं होतं. ते खाल्लं सांडायला लागलं. तो खूप बऱ्यानं सांगितलं मने सांडा गाटे तुका मने सांडा गाटे तुका सांडा गाटे तुका सांडलेलं खाऊ नको मी देतो. मग बाहेर तयार केला. वर गेला भगवान परमात्मा. डेराला धनका काठीने दिल्याबरोबर काय पेंद्याचं नशीब लोण्याचाच डेरा निघाला. पेंद्या धराय गेल्या पण 8 जाग्या वाकलं मधनच पडायचं. शेवट माग धरला मुंडकुट्याला आणि मुंडकं पिरगाळलं. आणि मग म्हणला आ कर. जिथनं गोळा पडत होता ते पेंद्याच्या तोंडातच पडत होता. परत पेंद्याचा पोटाचा डेरा झाला. आणि मग सांगितलं पोरा हो आता काही ठेवू नका. डेऱ्याव डेरं टाकून सगळं फोडा. आणि जेव्हा डेऱ्याव डेरं पडायला लागल्यावर खडखडा आवाजात आला. तशा हे शिटल गाड्या म्हणल्या आत खडबाडत आहे ग. एक म्हणली बोका शिरला असेल. आता काय बारका बोका होता का. बोलत्यात का नाही तोपर्यंत दरवाजातून नवनतीचा पुर बसणार याच्या खाली. तसा कृष्ण मला पोरावर झाका डोळं. गवळणीला कळलं. झाकळ्या गवळणी पोरांनी मला डोळं झाकलं. पेंद्या संशय खोरच म्हणला डोळं झाका म्हणते आता आणता डोळं झाका म्हणून बाहेर काढते. कसं काढताय तेच बघायचं म्हणून त्यानं फट राखली. सगळी पोरं सावण्यातनं बाहेर गेली आणि हे सावण्यातच आड राखलं. टांगड्या राहिल्या खारीन मुडकं गेलं वर. तवर गवळणीनं दरवाजा उघडला. पाहते गवळणी पालते दुधाने म्हणते नंदाची आपोळे आजी चोरी करे. म्हणजे अगं हितच असेल त्या कोपऱ्यात असेल ह्या कोपऱ्यात असेल तवर बाकीच्या पळाल्या. माझं राहिलंय का बघाय. काही दिवसानं घर मालकीनं आली म्हणली त्या कोपऱ्यात सावण्याचा उजेड पडत होता. का सगळं पडना. आणि मग गवळणीनं वर बघितलं ते टांगड्या हलवत होतं. कित नाव गुतलो म्हणला. गुतलो नाही फट राखलीस. आणि मग गवळणीनं डेऱ्याचं ते तोंडाची कड जाड असते का नाही. खालनं टांगडी ठोका पडला की वर पेंद्या बोंबलायचा. हो मग म्हणला राखशील का फट. म्हणलं नाही डोळं झाकलं डोळं. पेंद्याच्या टांगड्या सरळ व्हायची पळेली.
पोराच्या ढिगात येऊन पडलं आणि मग मात्र सगळ्या गवळणीनं मोर्चा नंदाच्या वाड्यावर काढला आणि जाऊन यशोदेला सांगितलं, यशोदे तुझं मुलगा लहान राहिले नाही, त्याला शाळेत पाठव. आणि तेव्हाची शाळा म्हणजेच गाई राखणं. विठोबा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ शांती ब्रह्म छत्रपती शिवाजी महाराज याल तरी अरे लागे अवधे माझ्या मागे आज देतो पोट भरे पुरे मनाल तो भरे तेव्हाची शाळा म्हणजे गाई राखणं बरं का. आणि मग माझा भगवान परमात्मा गायी गोपाळांना सवंगड्याला घेऊन वनात गेला. गायी चालल्या हो वनाप्रती बरं का. पेंद्या सदम्या वाकड्या बोबड्या सगळ्याला घेऊन वनात गेला. आणि वनात गेल्यानंतर माझ्या कृष्ण परमात्म्याने जे गायी राखल्या ना गड्या हो बरं का, वळतीनं गायी राखल्या. आता सगळंच गडी वळतीत नाही तर वळती सांगत बरोबर का नाही. वळती माहित आहे का नाही तुम्हाला. आता सगळंच वळतीतला इथं. वळती कशाला म्हणायचं. सगळ्याच्या गायी एके ठिकाणी चाललं ना आळीपाळीनं वळवून माघारी आणणं यांना काय म्हणायचं. याला वळती म्हणायचं. वळती कुठल्या जनावराची करावं लागते. हा वडाळ बरोबर का नाही. आता वडाळ कोणाला म्हणते ती. बरोबर आहे की. वडाळ जनावराची वळती करावी लागते. वडाळ कोणाला म्हणते ती. नाही हो. डाव्याचा आणि बिनदाव्याचा वडाळाला काय संबंध आहे सांगू का. सांगू. वडाळ कोणाला म्हणते ती. किती बी बायकोनं घरी भजी चांगली करू द्या तरी जात डाब्यात जाऊन खाती ह्याला वडाळ म्हणते ती. आणि वडाळची गायी होत्या. काना वडाळ तुझ्या गाई होत्या नव्हत्या तळ माताई बोला शिव्या देवी तुझी आई शिव्या देवी तुझी आई कानो 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 बने आपुरी गोदरे कानो बारे कानो बानी बने आपुरी गोदरे कानो बारे कानो बानी बने आपुरी गोदरे कानो बारे आपुरी गोदरे. आमच्या गायतून तुझ्या वेगळ्या गाई कर. कारण लय करून वळती कोणावर राहायची. देव आठ जाग्या वाकड एक खाणं तर दुसरं शिरायचं. लय करून गरजेच्या घरच्या घरी गायांना घास आहेत त्या कशाला देखाला लागतेल्या वय. आणि लय करून कृष्णाच्याच गाई वडाळ बरं का. आता ती मनेरी गाय कशी काही सांगत बसणार नाही माझ्याकडे काही नाही.
नाही मी आपलं घड्याळाकडे बघून आता 10 मिनिटात गुंडाळा आहे बघतोय. कारण टायमिंग दिलेल्यापेक्षा 15 मिनिटं आगाव हाणले ते तुमचे. बरं का घेऊ का नको 15 मिनिटं? नक्की घेऊ का? बघा नाही तर गाणं होईल परत. बघा ए महाराज. आणि मग पेंद्याने सांगितलं आमच्या गायातून तुझ्या गाय वेगळ्या कर, कारण देव भक्तापासून कधी वेगळा होत नाही यार. मग म्हणला तू सांगल तसं पेंद्या. मग म्हणला कोणाची का गाय लांबायला तुला मुरली वाजवून एके ठिकाणी करा. ठीक आहे म्हणला. मग भगवंतांनी मुरली वाजवावी. किती लांब गाय गेले तरी एके ठिकाणी येत. आणि मग पोरं कळंबाच्या झाडाखाली बसून वैता गेली. मग पेंद्याला म्हणली पेंद्या कुठपर्यंत असं बसायचं अरे काहीतरी खेळ काढ. पेंद्या म्हणला मी 8 जाग्या वाकडा गडी काय खेळ काढणार. मग म्हणली कृष्ण तुझा ऐकते त्याला सांग की. आणि मग हे म्हणला हे कृष्ण कुठपर्यंत आम्ही बसायचं काहीतरी खेळ काढ. आणि काहीतरी खेळ काढ म्हणल्यावर कृष्ण म्हणला अरे पेंद्या 2 संघ लागतात. दुसरा कुठनं संघ आणायचा ते म्हणला गडी वाटून घेऊ लावा गाड्या. आता त्या गाड्या राहिल्या. आता पूर्वी लावत होती गाड्या. शाळेत होतो आम्ही तेव्हा होत्या गाड्या. दोघांनी खांद्या हात टाकायचं शाळेच्या मागे जायचं. तुझं नाव साध्या आणि माझं नाव महाद्या. आणि बोंबलं तेच आली आली गाडी साध्या महाद्याची जोडी. मग मागणाऱ्यानं म्हणायचं साध्या राहिलेल्याकडं महाद्या. बरं का गडी घेतलं वाटून. आणि जे कृष्ण परमात्म्याने खेळ काढले ना मर्दांगीचे खेळ काढले महाराज. आत्ताचं सारखं नाही फळकोटाव पावडर हाणून टिकले मारत बस. बरं का त्यातलं खेळ राहिले बी नाही तर काय राहिल्यातही तर नाव माहीत नाही. आणि काय काचं नाव माहीत आहे तर खेळ माहीत नाही. बघा ते गेलं सगळं. आता इटू दांडूचा खेळ राहिला का? आहे का कोणी ते खेळणार आता इटू दांडू? नाही अरे नाही इटू दांडू. ते बाहुऱ्याचा सकाळ संपला. खेळ भवरा गबा खेळ भवरा खेळ भवरा भवरा खेळ भवरा खेळ भवरा भवरा खेळ भवरा खेळ भवरा 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 खेळ भवरा खेळ मांडला लगोरी खेळ मांडला लगोरी. हो बावड्याचा खेळ म्हणला. आता तो राहिला नाही. आणि कृष्णा म्हणाले की त्यानं जर धक्का टाकला की 2च फटके व्हायच्या. आता बाहुरा कशाचा असायचा आपा? बाहुरा कशाचा असायचा? कशाचा लाकडाचा? खेळला का नाहीच कधी? मग कशाचं लाकूड? अरे हिंगणाचं नाही तर खैराचं. 2च लाकडाचा भावरा होतो. 3ऱ्या लाकडाचा भावरा होतच नाही. त्याला आरी घालावं लागते आणि त्याला फिरवायचं जाळी ध्यानात ठेवा. आणि मग गोल आळ्यात टाकायचं. कृष्णाने धक्का दिला की 2च फळे व्हायच्या. आणि मग 2 फळ्या झाल्या की ए पोरांना लाकडं तर राहिलं नाही भावरा करायला. ती म्हणली की लोक पेन द्या लाकडं तर राहिलं नाही त्याला खेळ बदलायला. आणि मग त्यानंच फाट्या वाढल्या. आता कालच्या पंचमीला बेंदाराला बैल पोळ्याला महाराज आपल्याकडे खेळत होती. आता तो खेळ राहिला नाही. होतो तो तो होतो तो तो होतो तो तो होतो तो खेळता नोबा हामा तू घाली
कबड्डी 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 खेळून राहिला नाही राहिला आणि सारखाच कृष्णाचा विजय. आणि मग पेंद्याची पोरं म्हणली लोक जेव्हा खेळावं त्याचाच विजय. मग म्हणली असं करते आजी ए 2च गडी रिंगणात आणि आपलं सगळं गडी पेंद्या कसा ते विजय मिळवते बघून मग खेळ काढला. ज्याला जग भरले आता तेव्हा ध्यानात ठेवा. त्याला त्या काळी चेंडू फळी म्हणत होते, त्याला आता काय म्हटलं जातं, आता क्रिकेट म्हटलं जातं बरं का. जर कृष्ण जर ओपनिंगला आलं का नाही यार 6-6 महिने गडी आउटच नाही. बरं ती पळून रणा काढतच नव्हतं, ठोका टाकला की स्टेडियमच्या बाहेरच बोल. पेंद्याची पोरं पळून पळून हे त्याचं पायाचं गोळ वर आलं आणि मग म्हणजे पेंद्या ना मला खेळत नको, सगळ्याला खेळता येईल असा खेळ काढा. आणि मग खेळ काढला पकवा. तुम्ही खेळलाय का पकवा? नाही. अरे आवडता खेळ होता तुमचा तर फक्त नाव माहित नाही म्हणून. तुम्ही खेळला का पकवा? पकवा पकवा नाही तुम्ही नाही. आता ह्या पोरांचा नाही भरवसा, पण तुमचा लोक ह्या डांग्याचा भरवसा आहे. नाही नाही अरे सगळं जण खेळलाय. आमच्यापर्यंत शाळेत खेळत होतो, फक्त तुम्हाला नाव माहीत नाही. नाही तर तुम्ही सगळीजण खेळ खेळलाय. ह्या पोरच फक्त खेळी नाहीत. पकवा खेळ म्हणजे महाराज काकत हात घालायचा आणि काक पादवायची पी 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 करून ह्याला पकवा म्हणायचं. खेळला का नाही? ए खेळलाय का नाही? नाही काय म्हणत होता अरे. आणि मग पोरं काक पादू पादू जाम झाले, हात दुखायला लागलं म्हणलेले का पेंद्या कुठपर्यंत काक पादू आता. ए सगळ्याला खेळाचा खेळता येईल काढा. मग खेळ काढला, शेवटचा खेळ काढला. हा मामा पोरा हा मामा हा मामा पोरा हा मामा खेळून येतो मुली पोरं. आणि मग म्हणली कृष्ण कुठपर्यंत खेळतो? अरे 12:30 वाजल्या. खांदे भार पोटी भूक खांदे भार पोटी भूक खांदे भार पोटी भूक काय झाली आता वेळ म्हणती आणि शुद्र सगळ्या शुद्र एकत्र ठिकाणी केल्या. भगवान परमात्म्याने त्याचा काला केला, सगळ्या गोपाळांना गोल बसवलं आणि स्वतःच्या हातानं भगवंतानं गोपाळांना बरं का लाह्या दिल्या, काला दिला. आणि तो काला वरल्या गड्यांना बघितला. कुठल्या? वरल्या गड्यांना, कोराळ्याकडच्या न वरल्या. आणि जसं गड्यांना बघितलं तसं लोक म्हणली अवतारात वेगळंच आहे रे, चला रे. आणि वरलं गडी खाली आलं. आणि मग देवानं सांगितलं ए गड्यानं हे तुम्हाला नाही, म्हणजे देवाला देखील दुर्मिळ का असणारा काला जो जीव संत संगतीमध्ये आला ना 7 दिवस, माझ्या संत महात्म्याची बरे का माझ्या संतांची कृपा आहे, खरंच कृपा आहे. कारण जो
स्वर्गातल्या देवांना देखील प्राप्त होत नाही. तुका म्हणे काला वैकुंठी जो दुर्लभ असलेला विशेष हा लाभ संत संगीत. जो जीव संत संगतीमध्ये त्याला कथेच्या रूपाने महाराज तोच काला प्रसाद रूपाने संत महात्म्याने आपल्या सप्त्यापर्यंत आणला. ज्ञानेश्वर तरी अरे लागे अवघे माझ्या मागे अजिब ते तो पोट भरी पुरे म्हणाल तो रे. हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला. तुका म्हणे सांडा गाठी त्याने नका भरपोटी आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. झालेली सेवा या ठिकाणी पूर्णविराम देतो. कारण माझ्यासारख्याला काल्याचं कीर्तन 2 नाही 3 3.5 तास लागतात आणि ती थोड्यात हाणायचं म्हणल्यावर मलाच कळलं ना काय सांगून काय नको बरं का. कारण थोडा वेळ झाला होईना का तरी बाबांनी परत म्हणला अर्धा तास हाना. बरं म्हणला हाणतो बरं का. तेवढ्या तरी 2-4 खेळाच्या गवळणी झाल्या बरं का. नाहीतर मी सगळं खेळ म्हणतो बरं का महाराज. मला साईबंधनाची काशीनाथ बाबांची कारभारी बाबांची वारकऱ्यांची माझ्यावर कृपा आहे. कारण मी मृदंग वाजवत असताना ह्या माणसांनी मला त्या वारकऱ्यांच्या शिवाय हे मिळत नाही कुठार. उगा तर तुमचं वारकरीची संगत आहे म्हणून तुमची म्हणून तुम्हाला हे मिळते. कारण सोंगातलं तुम्ही नाही. जे सोंगातलं आहे त्याला हे नाही जमत. अरे अवघड आहे ते. आणि आता काय झालंय सोंगच लय पुढं आले असली मागं राहिले. आता त्याच्यात बी काय दोष आहे. सीतामाता सोंगाला भुलली मग समज भुलेल याच्यात काय वाद रे. देवाच्या रंगीत होती सीता. रावणानं साधूचं रूप धारण केलं तर त्याला बरोबर का नाही. मग सीता देखील फसली कुणाला स्वांगाला. लगेच रावण म्हणून मोकळं झालं. कठीण आहे यार. रावणाला बोलते वरे ती येड्या स्वांगाला बोलली. आता देखील समाज स्वांगालाच बोलला. युट्यूबवर बघताय तीच बुवा घ्या म्हणतोय. होय तर अरे लय गाणं चाललाय. चांगल्याचं वाटोळ चाललंय. हरिपाठ पाठ नाही तर आमच्याकडं ती गडी चालली आहे आता. फक्त आई बापावरून छत्रपती शिवाय काय सांगायचं शिवाजी महाराज. काय सांगावं शिवाजी महाराज. त्याला टाळ्या वाजवा. मी दूध पाणी झालंय हळे द्यावं बरं का. ते काकडान फेकडान हे असलं राहिलं नाही महाराज. शपथ राहिले ना. आता सप्त्यात जर का करायचं म्हणलं तर आधी बघावं लागतो काकडेवाला लागतो ना. बघा इमानदारीनं बोल खोटं बोल. काकडेवाला बघावं लागतो यार. मी काय म्हणतोय लक्षात आहे. ह्या ही वारकऱ्यातलं गडी आहे. तर जी वारकऱ्यातलं नाही ते नुसते हळेवच आहेत. उगं तुम्हाला संगत लागली माझ्यावानी ती बी जगून आले नाही तर गेल तर ती बी. पण माझ्यावाने आपण मगाशी मला सांगितलं झटका झालता म्हणजे महाराजांचा. नाही काय म्हणजे ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय त्याच्या काय भय जीवा. 164 टाका होता मला. पलीकडच्या संगीत सप्त्याला असताना रायरेश्वर कीर्तनाला गेलतो. ती शुभमन दुसरा ते कुंभाराचा पोरगा काय झालं नाही मला. माझ्या पुढली सगळी सेवा बनल्या त्या जाग्यावर संपली होती. 164 टाका होता अंगावर. अजून बी मला बसल्याला उठा येत नाही. नाही देव काय होऊन देत. अरे नाही नाही काय होऊन देतो. रोज हाणतोय 2-2 हाणतो यार. रात्री फार सांगोलीच्या पलीकडे होतो गिरडीला. 3:30 वाजता घरी आलो. घरच्यांना सांगायचं उठवायचं. ती माझ्या ध्यानात उद्या काला. बरं झालं मी पत्रावळ्यात गोरा काळायला असतो. झोपेतनं उठलो आंघोळ करत होती तेवढ्याच आपाचा फोन. महाराज मी म्हणलं येतो की उद्या लवकर. उद्या आज काला ना. अहो मंजवडीपर्यंत येस्तोवर हरिपाठ चालला होता माझा मोटरसायकल. कुठं नाही सांगत तुम्हाला. नाहीतरी येत नव्हतं मी झोपलो होतो. जेव्हा ड्रायव्हर आला माझा म्हणजे महाराज खलाटे वस्ती म्हणलं तुला बी कळलं वय. मलाच कसं कळलं नाही तारीख घेऊन. मोटरसायकल आलो. माझ्या गाडीचा गोठा झालो बारामतीला. आता बारामतीला जाऊन संध्याकाळी बारडगावला जायचो. पण फेनं जर फोन केला नसता का नाही मी बहुतेक फोडाय आलो असतो.
थोडी गतलप होते प्रवासामुळं वा जागरणामुळं थोडा त्रास होतो, पण काही नाही महाराज. ज्याची खरी सेवा आहे का नाही हे त्याच्या खरंच जीवाला भय नाही. एवढे रत्न आहेत महाराज एक एक. इथं उभं राहिलेलं लक्षात ठेवा. आप्पाचं जे प्रेम आहे का नाही, ह्यो गडी काय करतोय, स्पीकरला आल्यावर प्रेमानंच वारकरी दाबतोय. होया, खरंच अंतकरणापासून वारकऱ्यावर प्रेम करतात, खरंच करतात. हो का, पैसे देणारी भरपूर आहेत महाराज मंडळी, नीट लक्षात ठेवा. पण कार्यक्रम नसताना मध्ये जो फोन करतो, कसं काय महाराज म्हणतो का नाही, खरं अंतकरणापासूनचं प्रेम. आणि ह्याची मात्र पैशाने गिनता करता येत नाही गड्या. माझं आयुष्य तर मी काढलंय. मी महाराज कधीच कुणाला मुखाने कधीच पाकिट सांगत नाही. सगळ्यांना माहीत आहे, एवढा बाहेर फिरतो तरी सांगत नाही. पण प्रेम करणारी महाराज अंतकरणापासून सगळी ही महाराज मंडळी सगळी अंतकरणापासून केंद्रीय महाराजावर प्रेम करणारी. फक्त एक काय आहे, खोटं म्हणले की मला जमत नाही, मी तडातड हाणतो. आणि त्यातली अवलाद असते ती म्हणतात त्याला असं बोलावं का, मग तू नालायकावाने वागावं का. माझं दुसरं काही मत नाही. वारकरी संप्रदाय ऐकू नका, वारकरी संप्रदायाला ऐकू नका रे. अंतकरणापासून भरपूर प्रेम करा. देव 10 हाताने तुला देण्याकरता उभा आहे. बाजारात महाराज, बाजारात बैल ठरवले आणि कीर्तन ठरवत येतले, खंत वाटते रे बाबांना. काय तुला कमी केलं रे माझ्या भगवंताने, सांगा ना. काय भगवंताने कमी केलं ते सांगा ना. काय एवढा संप्रदायाला खाल्ल्या पातळीला नेत आहे. आणि जे खाल्ल्या पातळी नेणारी नालायक जात आहे का नाही, ते कुठं गुरुकडे शिकलेले नाही, ध्यानात ठेवा. आणि जो गुरुकडे शिकलाय, पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, कधीच वारकरी वाया जाणार नाही. ज्याला गुरुच नाही त्या जातीला त्यानं घाणा लावलाय. कुणाचं बी नाव सांगायचं, मी केंगळे महाराजाचा आहे, कशाला झक मारायला. तुम्हाला राग येईल माझ्या शब्दाचा महाराज. नाही रे बाबा, गुरु कर, कुठेतरी गुरुकुळात घाल. माझ्या ज्ञानेश्वरी आध्यात्मिक वारकरी शिवसन मृदंग आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था. बघा नाही लेकर, बघा त्यांच्याकडे, बघा की अरे बघा की हाय का त्यांची दशारी. ही ह्या देशातला का खेळायचा दिवस आहे ते त्यांचं धोतर घालून टाळी घेऊन नाचते ती कीर्तनात. धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता. खरं आई वडील धन्यता आहे महाराज. असलेले लेकरं कुशीत जन्माला येण्याकरता आईबापाला पुण्य करावं लागतं, गड्यांना ध्यानात ठेवा. आणि आईबापाच्या पुण्याशिवाय लेकरं सात्विक जन्माला येत नाहीत. माझ्या वाक्याखाली अंडरलाईन करून ठेवा. आईबापाची पुण्याही लेकरं सात्विक जन्माला आली. आईबापाचं पाप सगळ्या गावाला साप, आईबापाचं पाप त्यांना ध्यानात ठेवायचं. आपलं पाप उदयाला आलं. आणि म्हणून गड्या हो, ही लेकरं बरं का गुलुकुरत आहेत, जे सांभाळणारे महाराज मंडळी आहेत, हे त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. आपली 2 आपल्याला नीट सांभाळा येणार, 3 ही 10-15 सांभाळायचे ते लय अवघड आहे. आणि एवढी गुणकारी नाही ती. आता कीर्तनात नीट उभा आहे तो, दोहतार फेडल्यावर लय गाणा ह्यांचा, लय रे अवघड सांभाळणं, अति अवघड. मी 3च महिन्यात संस्था बंद केली महाराज, खोटं नाही सांगत. मी बाबा महाराज सातारकरांचं कीर्तन घेतलं होतं, मी त्यांच्याबरोबर होतो तेव्हा. पहिल्यांदा महाराज मी आपल्या परिसरात करायचा प्रयत्न केला. ते दोघाला तुम्हाला माहित आहे, तुम्ही दोघं कार्यक्रमाला होता त्या टायमाला. मग तीच संस्था परत उराड्याने घेतली आणि उराड्याकंठ परत धनु महाराजांनी घेतली. तीच पोरं पळावली संस्था, म्हणजे पोरं फक्त इकडची तिकडे गेली. आणि आता संस्था काढले ते तुमच्या शिकलेली पोरं आमच्या संस्थेत, मग म्हणायचं आम्ही संस्था काढली. गोळा करायला संस्था काढतोय ना आलाय का, बरं का. म्हणून परमार्थ वाढवा, पण वारकरी संप्रदायानं वाढवा रे. माझा देव सतत तुमच्यावर वरदहस्त ठेवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून संस्था निघावा त्या, मी तर या मताचा आहे. फक्त आशा काढा की संप्रदायाला कुठंच
कोणालाच काळबोट लागू नये अशा संस्था काढा महाराज. संप्रदाय जेवढा वाढवल त्याच्यासारखा धन्य दुसरा कोण नाही. म्हणून गाड्यानं ज्यांच्याकडे लेकरही सांभाळायला त्यांच्याकरता एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. खरंच त्या म्हणून म्हणलं त्या महाराजांच्या चरणावर नतमस्तक होतो. माझ्यासारखे कीर्तनकार किती बी होत्याला तयार आहे, पण ही लेकरं तयार करणारी माणसं आता नाहीत. ही सोपं आहे का महाराज? 30 लोकांचा स्वयंपाक करायचा. नवरा बायकोचा व्हाय ना, ती म्हणते रातचं परातलंय तेवढं खा हान दाबून. नवऱ्याला रातचं परातलेलं घालते आणि अरे ही तर लेकरं आहे ती महाराज. 30-35 लेकरं सांभाळणं एवढं सोपं नाही. ज्या अन्नपूर्णा त्यांना अन्न घालतात हे त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. इथं शिवेला पूर्णविराम देतो. तुम्ही सगळ्या महाराज मंडळीच्या चरणावर नतमस्तक होतो. कोण कोणाचं एखादा राहिला तर सगळं ओळखीचं आहे तुम्ही, पण एखादा राहिला की तो म्हणून मी काय त्याला दिसलो नाही का म्हणून हात जोडतो. अहो तो बी लय गहना आहे. म्हणून सगळे महाराज मंडळीच्या चरणावर नतमस्तक होऊन इथे शिवला पूर्णविराम देतो. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले हे थमाजे जीवले पायिकपणे ज्या संत महात्म्यानं तुम्हाला भक्तीचा मार्ग जवळचा करून दिला त्या संतांचं गुण अंतकरणापासून भजन करा. तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल 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 जय जय विठ्ठल बोलिले करू शिंके लांब विले तुरी होतो गाजे में भरी हमारे दोही खड़े मुका पसरो तिच्या धारा जारी तोय जागो पर हमारे दोही खड़े मुका पसरो तुका बने आके ठोकाना तुम्हारे दोही खड़े मुका पसरो कंटी गल्ला कृष्णा मणि अवकाशने प्रकाश वैष्णवदास वा कोरिया ब्रह्मादिका उत्तम लोकादास वाटो वैष्णवदास तुका मने भूमंडळी आम्ही बळी बिरदडी वाटो एकमेका वैष्णवदास बोलिले करू देवा कोणे पराशमा पराग महाराज तुम्ही नाही उच्चारिला अधिकार मे आपुरा पराशमा पराग महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वराचा पायापैकी करा पराशमा पराग महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा